बाबा तुम्ही आज एवढे निवांत कसे? कामाला नाही जायचं तुम्हाला? कामाला म्हणजे अगं काय आहे, आमची एक मीटिंग आहे महत्वाची, म्हणूनच सर आज आपल्या घरी आलेत. मीटिंग बद्दल जरा डिस्कशन आम्हाला करायचंय. ते झालं की आम्ही निघणार. मीटिंग करता जाऊ आम्ही थोड्या वेळाने. अच्छा. अरे देवा, मी माझ्या सर्टिफिकेटची फाईल खोलीतच विसरले. आणते. अहो तुला कॉलेजला जाण्यापासून कसं थांबवायचं? काहीतरी गडबड होईल मग तिकडे. हे सुचत नाहीये. मला वाटतं आपण जानूच्या कॉलेजमधल्या एखाद्या मित्राची मदत घेऊया का? विश्वाला फोन करूया, त्याला सांगूया की म्हणजे जानू परत त्या विश्वाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. त्याची मदत कशी घेणार? तिला तो कुठे आठवतोय? हो म्हणजे तो काही मदत करायसाठी तिथे आला आणि परत ती होत. बाबा मी काय म्हणते, हा. जर का तुमच्या मीटिंगला थोडा वेळ असेल तर तुम्ही येता का माझ्या बरोबर? जानू, अगं तुला आज सर कसे भेटतील? का नाही भेटणार? अगं असं काय करतेस? आज सुट्टी नाही का? सुट्टी कसली? अगं होळी नाही का आज? अय्या हो की. हा. माझ्याही लक्षात नाही आलं. अगं आज होळी म्हणजे शाळा कॉलेज वगैरे सगळं बंद असतं ना. मग काय आता आता कॉलेज बंदच असणार, कुणीच नसणार तिथे. एक काम करते, 2-3 दिवसांनंतर जाते. हा बरं मी हे ठेवून आले. तुला काहीच बोलायचं नाहीये का माझ्याशी? विश्वा, मी तुझ्याशी बोलतीये. इतकं सगळं घडून गेल्यानंतरही काहीच क्लॅरिफिकेशन द्यावंसं वाटत नाही. एक व्यक्ती आपल्या घरामध्ये खोटी आयडेंटिटी घेऊन वावरत होती, तनू नावाने. माझी आणि तिची मैत्री झाली. म्हणजे मला तरी असं वाटलं, तिच्या साईडने काय होतं मला नाही माहिती. माझी मैत्रीण म्हणून मी तुझी तिच्याशी ओळख करून दिली आणि मला तुला एकदाही सांगावं असं वाटलं नाही की ही तुझी कॉलेजमधली मैत्रीण जानू आहे, जिच्यावर तुझं प्रेम होतं. ती जानू मेली म्हणून मी तुला सिंपथी देत बसले यार. पण तू तर खुश होतास. तू गप्पा गोष्टी करत होतास तिच्यासोबत. सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं आणि मला काहीच नाही कळलं. तुला कळतंय का तू काय लेवलची फसवणूक केलीयस माझी? तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटली माझ्याशी एवढं खोटं बोलताना? हे बघ, मला नाही माहिती की तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याकडून काय लेवलचा समजूतदारपणा अपेक्षित आहे, पण माझ्याच्याने ते आता होणार नाहीये. तुम्ही दोघांनी मिळून मला फसवलंय. ती तरी ठीक आहे रे, ती परकी आहे माझी, तिची आत्ता कुठे ओळख झालेली आहे, पण आपली मैत्री तर किती जुनी आहे. तरी तू मला असं फसवलंस. लग्न ठरलं आपलं, मी तुझी फियांसे आहे ना, आणि तरीही तू एवढं इझिली खोटं बोललास. आणि म्हणूनच मी तुला आता माफ करू शकणार नाही. अनफॉर्च्युनेटली मला आता एक निर्णय घ्यावा लागणार आहे.
जाऊ दे मला. अहो सोडा ना, नाही असं काय करता? बर अहो नको ना जाऊस तू इथे जान्हवी बरोबर राहणार, मी एकटा राहणार. माझा जीव कसा लागेल तुझ्याशिवाय? सिद्धिराज, खरं सांगू, मलाही नाही करमणार हो तुमच्याशिवाय. पण काय करू, जानूसाठी जावं लागेल ना. आणि जानू घरीच आहे बरं का. तिने असं बघितलं ना तर संशय येईल तिला. आपण नंतर भेटू, तुम्ही सोडा. अहो अरे सगळे बघतील ना, सगळे खरं. बघू दे ना, मला काय अर्थ आहे? तू मगाशी बोली जान्हवी बघायला, आता बोलतेस लोक बघतील. बघतात तर बघू दे. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि ते मला दाखवायला आवडतं. ठीक आहे, आता माझी भावना माझ्यापासून लांब चालली आहे, तर काय सांगू? अहो असं नाहीये. तुमची भावना तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. ती कायम तुमच्या जवळच असणार आहे, कुठेही नाही जाणार. ओके, मला माझ्या मनाला मस्त झपट येत आहे. अरे बस बस काय बस मग बघेल. तुम्ही तुम्ही जा आता. बसा बसा, गाडीवर बसा. हकलवतेस मला? तुम्ही निघा सिद्धिराज. ठीक आहे, तू राह जान्हवी बरोबर, मी राहतो एकटा. लंबी जुदाई. I love you. भेटूया. मला काय वाटतं बाबा, खूप बोर होतंय मला आतमध्ये. बाबा मी इथे बसले तर चालणार आहे ना तुम्हाला? म्हणजे काही अडचण नाहीये ना? नाही नाही, अडचण कसली? सर, मला सांगा, जी ऑर्डर मशिनरीची आपल्याला द्यायची आहे, ते सगळं तुम्ही म्हणजे व्यवस्थित बघितलं, चेक केलं ना सर? हो बाबा. येस मिस्टर दळवी, तुम्ही चेक केलंय ना? मग पाठवून द्या. बरं. बाबा हं? मला सांगा, हे नक्की तुमचे बॉसच आहेत ना? म्हणजे नाही म्हणजे हे ज्या पद्धतीने बोलतायत त्यावरून असं वाटतंय की हे बॉस कमी आणि तुमचे कलिग जास्त आहेत. जानू, हे बॉसच आहेत का माझे? काय ना, इतक्या तरुण वयात त्यांनी खूप यश संपादन केलंय म्हणून तुला वाटत असेल, पण सर आहेत माझे. म्हणजे कन्फर्म हे खडूस बॉस असणार. ही अशी यंग अचीवर लोक जी असतात ना बाबा, ती खूप खडूस असतात. जानू, बाळा जरा इकडे ये.